ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. कारण की पूर्णाजी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे सायली आणि अर्जुन यांचं नातं आता एक वेगळंच वळण घेणार आहे. अर्जुनची बायको ही सायली आहे आणि ती आता घरात नाही याचं पूर्णाजीने मानून घेतलं आहे. परंतु आता सायलीचा म्हणजेच तन्वीचा नवरा कोण आहे याबद्दल पूर्णाजीला शंका वाटू लागली. कारण तन्वीच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे पूर्णाजीला पाहून आता तन्वीचा नवरा कोण, तन्वीचं लग्न कुठे झालं, काय झालं, या सगळ्या गोष्टींची उत्सुकता आता पूर्णाजीला लागलेली आहे. त्याचप्रमाणे स्वतःला सुधरवण्याचा विचार करत असलेला महिपत जेव्हा चांगल्या मार्गाला लागून मुद्दामच तो जेलच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याच वेळेला आता प्रियाही त्याला मुद्दाम उकसवून मुद्दामच साक्षीबद्दलचं नको ते खोटं नाटं सांगून महिपतला पुन्हा उकसवून ती आता महिपत भर जेलमध्येच म्हणजे जेलमध्ये असतानाच तिचा गळा दाबणार आहे. नेमकं पुढे काय घडणार आहे सगळं आजच्या या भागामध्ये आपण पाहूया. आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की सायली ही पूर्णाजीची सगळ्यात लाडकी नात म्हणजेच तन्वी झालेली आहे आणि पूर्णाजीला जे जे काही हवंय सगळ्या गोष्टी अगदी तन्वी मनापासून करत असते. म्हणजे पूर्णाजीसाठी जे काही करायचं असतं त्या सगळ्या गोष्टी ती अगदी मनापासून करते. खरं तर रविराज आणि प्रतिमा आणि घरातल्या सगळ्यांनाच तिचं त्याबद्दल कौतुक वाटत असतं की सायली ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आनंदाने इतक्या परफेक्टली कशा काय मॅनेज करत आहे याबद्दल सगळ्यांनाच विचार असतो. परंतु सायली हे सगळं करत असताना अर्जुनला तिचा खास अभिमान वाटतो आणि पूर्णाजीला शिरा हा खूप आवडीचा असतो आणि त्या शिऱ्यावरती आंब्याच्या फोडी घालून पूर्णाजीला आवडतात. हे सगळं सायलीला माहिती असतं. म्हणजे कशा प्रकारे पूर्णाजीला शिरा बनवून द्यायचा आणि त्यानंतर छान असा तिला आंब्याचा शिरा बनवून त्यावरती आंब्याच्या छान अशा फोडी करून ती विमलला द्यायला सांगते. आणि हे सगळं आता ती म्हणत असताना पूर्णाजीला आणि बाकीच्यांनाही खूप धक्का बसतो. खरं तर पूर्णाजीला ती तन्वी असल्याचं माहीत असतं, त्यामुळे तिला इतकं काही वाटत नसतं. परंतु घरातले बाकीचे सगळ्यांना असं वाटत असतं की खरंच पूर्णाजी हे सगळं कसं तिला आवडतं, या सगळ्या गोष्टी या सायलीला कशा काय माहीत आहे. म्हणजे तन्वी जसं लहानपणी करायची ना तसंच अगदी व्यवस्थितपणे सायली करत आहे. या सगळ्या गोष्टींमुळे तिला खरंच खूप कौतुक वाटत असतं. त्यावेळेला आता अश्विन म्हणत असतो की खरंच म्हणजे हे सगळं जे काही घडतंय ना ते कदाचित योगायोगाने असू शकतं, परंतु जे काही आहे ते खरंच खूप चांगलं घडतंय. म्हणजे कदाचित पूर्णाजीच्या ज्या तिच्या नातेकडून अपेक्षा आहेत म्हणजेच तन्वीकडून त्या सगळ्या अपेक्षा आता सायली वहिनी पूर्ण करते, त्यामुळे सगळं तिला खूप चांगलं वाटत असेल. तर जे काही आता महिपतला जेलमध्ये प्रशस्तीपत्र मिळालेलं असतं की त्याला म्हणजे आता लवकरात लवकर जेलमधून बाहेर पडण्याची संधी असते, त्यामुळे सगळेजण आता जेलमध्ये त्याचं कौतुक करत असतात. महिपत आता प्रत्येकाला म्हणत असतो की खरं तर ही देवाचीच कृपा आहे. आता देवाच्याच कृपेमुळे मी देखील जेलमधून बाहेर पडणार आहे, कारण की माझी मुलगी हे सगळं आता सहन करते बाहेर राहून, ते मला तिला आयुष्य द्यायचं नाही आहे. मला आणि तिला आम्हा दोघांनाही अगदी सुखाचं आयुष्य जगायचं आहे. आत्तापर्यंत मी जे काही केलं आहे, ज्या चोरी माऱ्या किंवा ज्या काही खून करून मी माझी संपत्ती मिळवली ना ती सगळी संपत्ती मी दान करणार आहे आणि मी माझं आयुष्य एखाद्या साध्या माणसाप्रमाणे पुढचं घालवणार आहे. असं सगळं बोलल्याप्रमाणे नागराज आता लगेचच चेहरा पाडतो. नागराज म्हणतो की याचं काहीही सांगता येणार नाही. हा जे काही वागतो ना हे सगळं खरंच खूपच विचित्र आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा आता महिपत गप्प बसलेला असतो तेव्हा महिपतला खरं तर एक आनंद असतो की मोठ्या साहेबांनी त्याला सांगितलेलं असतं की लवकरात लवकर आता तुला सोडणार आणि लवकरच तुझ्या सगळ्या काही गोष्टी या सरकार माफ करणार आहे आणि तुलाही आता लवकरच जेलमधून सोडल्यामुळे तू लवकरात लवकर घरी येणार आहे. हे सगळं आता नागराजला खटकत असतं. नागराजला असं कुठेतरी वाटत असतं की मलाही असंच वागलं पाहिजे का, कारण की मी जे काही केलं आहे त्याबद्दलचे माझे गुन्हे म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे या सगळ्या गोष्टी खूपच वाईट आहेत. पण मलाही जर सोडलं तर महिपतला बघून त्यालाही कुठेतरी मनातून असं वाटत असतं की मलाही लवकरात लवकर सोडायला पाहिजे. आता महिपतवरती नागराजचं जळण्याचं काम सुरू झालेलं असतं. तर इथे रविराज आणि प्रतिमा या दोघांमध्येही बोलणं सुरू होत असतं. प्रतिमा म्हणते की अहो तुम्ही बघितलं का रविराज की हे जे काही वागते ना सायली त्या अगदी गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे सायलीचं जे काही आजकालचं वागणं आहे ना ते फार वेगळं वाटतं मला. म्हणजे ती अगोदर सायलीसारखी वागायची खरं, परंतु आता तिच्या वागण्यामध्ये मला जरा असा बदल वगैरे दिसून येत नाही आहे. पण तिच्या वागण्यामधून मला हे दिसून येतं की ती ना हल्ली खरंच खूप चांगली आणि वेगळी वागत आहे.
म्हणजे हे जे काही तिचं वागणं आहे ना, त्या सगळ्या गोष्टी मला खरंच फार आवडता येतं. म्हणजे सायली ही खरं तर तन्वीसारखी वागायला लागली. म्हणजे ज्या काही गोष्टी पूर्णाजीला आवडतात त्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून ती करते आणि सगळं काही करण्याचा व्यवस्थितपणे प्रयत्न करत असते. आता या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी या सगळेजण घरातले खरं तर नोटीस करत असतात. कल्पना, प्रताप, अस्मिता सगळे बघत असतात की जे काही तन्वी करायची ना लहानपणीच्या तिच्या ज्या काही चांगल्या सवयी होत्या पूर्णाजीबद्दलच्या त्या सगळ्या सवयी सायलीमध्ये दिसून येतात. अस्मिता सगळ्यांना बोलत असते, म्हणजे सायली हे जे काही वागतेय ते तुम्हा सगळ्यांना थोडं वेगळं नाही वाटत आहे का? म्हणजे जेव्हापासून सायली तन्वीच्या मूडमध्ये गेले ना, म्हणजे तन्वीसारखी वागायला लागली ना, तेव्हापासून तिच्या वागण्या बोलण्यामध्ये ना कमालीचा फरक दिसून येतोय. मला तर ना खरंच असं वाटतंय की आपली खरी तन्वीच परत आली की काय. कारण की लहानपणीचं तिचं जे काही वागणं होतं त्या सगळ्या गोष्टी ना पूर्णाजीले तिनं तन्वी मानल्यामुळे अगदी वेगळ्याच झालेल्या आहेत. म्हणजे खरं तर ती पूर्णाजी सारखीच वागायला लागलेली आहे. म्हणजे काय बोलावं नाही मलाही काही कळत नाहीये. असं म्हटल्यानंतर इथे आता सगळेजण खूपच विचारामध्ये पडलेले असतात. त्याचबरोबर सायलीला आता पूर्णाजी रूममध्ये बोलावते आणि म्हणते की सायली बाळा, हा शिरा ना खरंच खूप मस्त झालाय, तू बनवलायस ना? तेव्हा सायली म्हणते की हो बनवलाय मी, पण यावर्षी जे काही काप ना आंब्याचे काप. तेव्हा मग लगेचच पूर्णाजी म्हणते की हो, हे आंब्याचे काप ना असे तू मला लहानपणी द्यायचीस. म्हणजे प्रतिभाला सांगायचीस की आई हे असे ना पूर्णाजीला शिरावर ना आंब्याचे काप करून दे, म्हणजे ना तिला कसं बरं वाटेल. असं लहानपणी तू तिला सांगायची आणि ती पण आवडीने तसंच माझ्यासमोर करून ठेवायची. हे पाहून खरंच खूप मला बरं वाटलं. आठवते ना तुला प्रतिमा, रविराज तुम्हा दोघांना? तेव्हा रविराज म्हणतो की हो पूर्णाई आठवते, अगदी तसंच करायची आपली तन्वी. आता सगळ्या गोष्टी पुन्हा सायलीला आठवू लागतात की हा प्रत्येक वेळेला असा योगायोग कसा काय असू शकतं. त्याचबरोबर मग आता प्रतिमा आत्या आणि रविराज बघतच राहतात. सायली आणि अर्जुन पुन्हा आपल्या रूममधून येत असतात. तेव्हा पूर्णाजी ही खालीच बसलेली असते, त्यांना काही माहीत नसतं. त्यावेळेला मग आता पूर्णाजी ही अर्जुनला बोलावते आणि म्हणते की अर्जुन, मी काय म्हणते तुला की किती वेळ झाला मी तुझ्या बायकोला भेटलेच नाहीये. जवळजवळ 2 दिवस झाले सायली अजून मधुभाऊंकडून आश्रममधून कशी आलेली नाहीये. म्हणजे तिलाही मला भेटायचं आहे रे. म्हणजे तिलाही मी माझ्या तन्वीबद्दलच्या सगळ्या काही गोष्टी सांगायची. पण ना खरं तर तिला या गोष्टी सांगताना मला आता खरंच हा आनंद होतोय की माझी तन्वी माझ्यासमोर आहे, हे मला तिला सांगायचंय. आणि आता पूर्णाची एक प्रश्न तन्वीला करते, म्हणजे सायलीला, की तन्वी तुझा नवरा कुठे आहे. म्हणजे मी सायलीला खरं तर बोलवते पण तुझा नवरा मला अजूनही आठवत नाहीये. म्हणजे तुझा नवरा आहे कुठे, असा प्रश्न ती तिच्याजवळ करते. त्याचबरोबर आता इथे हे तन्वी काही जेवायला, म्हणजेच प्रिया काही जेवायला तयार नसते. ती कुठल्याही गोष्टी खात नसते. ती म्हणत असते की मला काहीही नको. त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना कॉन्स्टेबल तिला ओरडत असते की तुझं काय चाललंय, अगं तुला नाश्ता पाणी करायचंय की नाही, तुझी तब्येत बिघडेल. मग तुझी जर तब्येत बिघडली ना तर मागच्या वेळेला तू तशी जेलमधून बाहेर पडली होतीस, पण लक्षात ठेव यावेळेला ना तुला कोणीही जेलमधून बाहेर पडायला मदत करणार नाही. साहेबांनी सांगून ठेवलेलं आहे सक्तीने की किती काही झालं तरीही तुला जेलमधून बाहेर पडू द्यायचं नाही. इथे जरी तू चक्कर येऊन पडलीस ना तरीही तुझा इथेच इलाज होणार, कुठेही तुला हॉस्पिटलमध्ये पाठवणार नाही. तुझं मागच्या वेळेचं रेकॉर्ड आम्हाला माहिती आहे, तू कशी बाहेर पडली होतीस, काय केलं होतं. पण आता मात्र तुझा खरा चेहरा सगळ्या जगासमोर कोर्टासमोर आलाय. त्यामुळे किती काही झालं ना तरीही तुला आम्ही बाहेर पडू देणार नाही, असं आता प्रियाला सगळेजण बोलून दाखवत असतात. त्यामुळे प्रियाचं सगळं काही भांडं हा फोडलेलं असतं. आता प्रियाला 2 दिवसानंतर म्हणजे पोलिसांकडे पुन्हा एकदा कोर्टात उभं राहायचं असतं. त्यामुळे प्रियाला सगळे काही कैदींचे कपडे दिले जातात. म्हणजे तिच्यावरचा जो काही गुन्हा असतो तो सिद्ध केलेला आहे, त्यामुळे तिला कैद्यांचे कपडे दिलेले असतात. आता त्या कैद्यांच्या कपड्यामध्ये म्हणजेच त्या साडीमध्ये आता प्रियाला पुन्हा बघतात नागराज आणि महिपत. तेव्हा महिपत तिच्याकडे बघून म्हणत असतो की तेव्हा तुला सांगितलं होतं प्रिया आम्ही की हे सगळं करू नको, म्हणजे तेव्हा आपण सगळे भागीदार होतो या सगळ्या गोष्टीमध्ये. पण आता एक गोष्ट तू लक्षात ठेव, ते म्हणजे की आता हे सगळं तू सोडून दे. आता या सगळ्यांना जगण्यामध्ये काहीही अर्थ राहिलेला नाहीये. हे सगळं जे काही वागणं आहे ना, सगळ्या गोष्टी सोड. बघ म्हणजे तू जर चांगली वागायला लागली ना तर कदाचित पोलीस तुझाही विचार करतील. हे बघ, हे माझं प्रशस्तीपत्र आहे, आज मला पोलिसांनी हे दिलं, म्हणजेच मला जेलतर्फे हे मिळालं. तेव्हा लगेचच प्रिया ते बघायला लागते आणि महिपत तिच्याकडे बघून हसत असतो. तेव्हा मग महिपतला ती बघून अगदी हसायला लागून मनात विचार करते की काय या महिपतला चांगलं वागण्याचं असं प्रशस्तीपत्र मिळालं, म्हणजे मला तरी वाटते ना की हा सगळ्यांना मुद्दाम करतोय. याच्या वागण्यामध्ये मला जरा काहीतरी वेगळं पण जाणून येत आहे. त्याच वेळेला मग आता प्रिया त्याच्याकडे बघते आणि म्हणते की तुमचं नाही सगळं नाटक आहे, मला माहिती आहे.
कारण की आतापर्यंत तुम्ही इतके खून खराबे सगळं काही करून मोकळे झालात आणि आता मला चांगला मार्ग दाखवते. तेव्हा महिपत म्हणतो की हो पोरी, मी तुला दाखवतोय चांगला मार्ग, कारण की मला हे माहीत आहे की या मार्गावरती चालून ना कोणाचंही काहीही होणार नाही आहे, म्हणूनच चांगला मार्ग दाखवतोय. कारण की कितीही काही झालं तरीही हा मार्ग जोपर्यंत आपण निवडणार नाही ना तोपर्यंत देव आपल्याला कधीच माफ करणार नाही. म्हणूनच मी आता तुला सांगतो, तू ही चांगलं वागायला लाग, तुलाही कदाचित सोडू शकशील. तू चांगलं वाग, इथे रम, लोकांची सेवा कर, इथे जे म्हातारे आहेत त्यांची सेवा कर, सगळी कामं अगदी मनापासून कर, म्हणजे तुलाही या माझ्यासारखं प्रशस्तीपत्र मिळेल आणि पोलीसही म्हणजे जेल ते जेव्हा सगळेजण तुझा विचार करतील आणि तुला सोडण्याचा निर्णय देखील घेतील. म्हणून कोणालाही इथे त्रास देऊ नको असं तिला तो सल्ला देतो. आणि हे पाहिल्यानंतर प्रियाची जास्त सटकते. प्रिया म्हणते की हे बघा, गप्प बसा तुम्ही. त्या दिवशी जेव्हा आपण येत होतो पोलिसांच्या गाडीतून तेव्हा तो नागराज मला किती काही काय बोलला, त्यावेळेला तुम्ही त्याला काही बोललात का? आणि आता माझ्यासमोर हे नाटक दाखवतोय. एक गोष्ट लक्षात ठेव महिपत शिखरे, तू कधीही बदलू शकत नाही आणि तुझं हे जे काही रूप आहे ना ते मी चांगलंच ओळखून आहे. मला माहिती आहे की मागच्या वेळेला एका कैद्याला अशी सुटका मिळाली होती, म्हणजे तो चांगला वागला होता आणि म्हणूनच त्याला सोडलं होतं. आणि तुला असं वाटत असेल की तो असा वागतो म्हणून तुला सोडतील, तर लक्षात घे तुला कधीही कोणीही सोडणार नाही. तू एक गोष्ट आहे की तू असाच आतमध्ये सडत राहणार आहे. सगळं जे काही तू काम केलं आहे ना, तू आणि तुझी लेक तर सुदैवाने सुटली, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आता मला त्या सायली आणि अर्जुनने किती डोक्याने आतमध्ये टाकलं. मी किती हुशारीने सगळ्या गोष्टींपासून वाचत होते, परंतु त्या सायली आणि अर्जुनने बरोबर मला अगदी अडकवलेलं आहे. तसंच तुझंही होणार आहे. त्या सायली आणि अर्जुनने मला कसं अडकवलं ना तसंच तुला तुझ्या लेकीलाही अडकवणार. लक्षात घे, तुझी मुलगी आहे ना साक्षी, तीही काही वाचणार नाही या सगळ्यामधून. तू तिला कुठल्याही बिळात लपवून ठेव. आणि तुला काय वाटतं रे की तो सचिन आहे अस्मिताचा नवरा, तो काही तुझ्या मुलीसोबत लग्न करायला बसलाय का? नाही, त्याला फक्त दिसते ते तुझ्या मुलीची आणि तुझी प्रॉपर्टी. तुझ्या प्रॉपर्टीमुळे हे सगळं ती करणार आहे. आणि तुझी साक्षी ही एक दिवस माझ्यासारखीच अशी जेलमध्ये पडणार आहे. तू मोठा मला इथे शहाणपणा दाखवू नकोस. तुझी साक्षी इथेच जेलमध्ये सडणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, किती काही झालं ना तरीही तो सचिन तिचा पैशांचा वापर करून तिला सोडून देईल आणि ती अशी तडफडतच इथे जेलमध्ये मरणार. आणि तो अर्जुन आणि सायली ते दोघं बसलेतच, त्यामुळे अर्जुन आणि सायली दोघंजण हे तिला शोधणार आणि तिला पुन्हा एकदा या जेलमध्ये टाकणार. मग तू बघ कसा तुझं चांगलं वागणं, तेव्हा मी बघते की तू चांगलं वागतोय की कसं वागतोय ते. आता त्या दोघांची हे जे काही वाद झालेले असतात, म्हणजे त्यांचं तिच्या या बोलण्यावरून महिपतचं टाळ कसं टकतं. महिपत म्हणतो की 1 मिनिट, मी तुला चांगलं समजवत आहे तरीही तू माझ्या मागे लागलेली आहेस. तेव्हा मग तो म्हणतो की हो, किती काही झालं तरीही मी माझ्या लेकीबद्दल चुकीचं ऐकू शकत नाही. तू कितीही मला बोललीस ना तरीही माझ्या लेकीबद्दल काहीही तू चुकीचं बोलायचं नाही. तेव्हा मग आता ती म्हणते की अरे चुकीचं काय, तुझी मुलगीच आहे चुकीची. तिच्या एका गुन्ह्यामुळे मला सुरुवातीला जेल झाली, पण मी बाहेर पडले, पण तरीही आता ती आतमध्ये नाही आहे तर बाहेर आहे. पण नक्की अर्जुन सायली मला दिसले ना, मी त्यांना नक्की सांगणार की तिचा पत्ता काय आहे. आता मात्र महिपतचं डोकं फिरतं. आपल्या लेकरावरती आल्यावरती महिपत हा चिडायचा थांबत नाही. महिपत लगेचच आता प्रियाला धरतो, तिचा गळा धरतो आणि म्हणतो की तुला सांगितलं ना चिचुंद्रे, मी जास्त बोलायचं नाही. माझ्या चांगुलपणाचा तू फायदा घेण्याचा प्रयत्न करू नकोस, समजलं ना. मी तुला सांगितलं की अजिबात पुढे काही बोलायचं नाही, तरीही तू माझ्या लेकीच्या वाईटावरती टाकली. किती काही झालं तरीही तुला मी सोडणार नाही चिचुंद्रे, तुला मी मारून टाकेन असं म्हणून आता तो तिचा गळा धरायला लागतो. ती म्हणते की सोड महिपत, मला सोड, शांत बस, सोड मला. परंतु इथे आजूबाजूला सगळे कारागृहातले कैदी असतात आणि ते महिपतचं आता पुन्हा नवीन रूप बघतात. महिपत हा तिला गळा धरून अगदी मारतच असतो की इथल्या इथे तुला मी खपवून टाकतो. तुझा हा आवाज ना मी अजिबात येऊ देणार नाही आहे बाहेर. तुझे हे जे काही वागणं आहे ना ते आत्ताच्या आत्ता बदलणार नाही आहे, त्यामुळे कायमची तू मेलीस तरी चालेल. काय म्हणालीस तू की माझी लेक तडफडून मरणार आहे, तर माझ्या लेकीचं तडफडून मरण्याआधी ना आता तुला मला इथे तडफडून मारायची आहे. तर सगळेजण येतात, जेलमधले व्यक्ती वगैरे सगळेजण प्रियाला त्याच्या तावडीतून सोडवतात. आणि जे जेलर असतात ते म्हणतात की महिपत
आजच तुमचा आम्ही सत्कार केला आणि आज तुझं हे वागणं असं. त्यावेळेला मग महिपत म्हणतो की साहेब, ही मुलगी माझ्या मुलीला मारायला निघाली. तेव्हा आता लगेचच कोण मुलगी कोणाला मारायला, तेव्हा असं म्हटल्यावरती महिपतचं तोंड बंद होऊन जातं. महिपतला पुढे काहीच बोलता येत नाही, कारण साक्षीबद्दलचं हे सगळं बोलणं त्याला रिव्हीलच करता येत नसतं. त्यानंतर आता दुसऱ्या गोष्टी अशा असतात की लवकरात लवकर त्यानंतर तन्वीचा नवरा पूर्णाजी हे पूर्णाजीला समजायला हवं की सायली म्हणजेच तन्वी, तुझा नवरा कुठे आहे? मला तुझ्या नवऱ्याला भेटण्याची खूप इच्छा आहे. मध्यंतरीच्या काळात मला काहीच खरं तर आठवत नाही, पण तुझा नवरा कुठे असं विचारल्यानंतर इथे आता सायलीला काय बोलावं ते कळत नसतं. परंतु पटकन त्याच वेळेला अर्जुनला युक्ती समजतं. अर्जुन म्हणतो की तन्वीचा नवरा हा बाहेरगावी आहे, तो तिकडे बाहेरगावी कामाला आहे. आता सगळ्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे की सायलीचा नवरा म्हणून कोणाला उभं करायचं आणि सायली म्हणजेच अर्जुनची बायको सायली कुठून आणायची. आता नेमकं हे सगळ्यांपुढे एक मोठं सुभेदांपुढे आव्हान असणार आहे. नेमकं काय घडणार पाहणं रंजकतेचे ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.